मुंबई आग्रा महामार्गावर मी आता आहे कसारा येथे आणि स्ट्रॉबेरी फार्म रिसॉर्टला आम्ही चाललोय. आमची संपूर्ण टीम ही गाडी आहे संपूर्ण आपल्याला आतमध्ये फिरण्यासाठी. तर आता आपण जाऊया रिसॉर्ट पाहूया. असे प्रत्येक ठिकाणी असे रूम्स आहेत, नाव आहेत 1, 2, 3, 4 अशा प्रकारे. हा एक रूम आहे. 10-15 तरी पूर्ण असे कॉटेजेस आहेत मोठ्या. हा स्विमिंग पूल आहे. नाश्त्याची वेळ झालेली, नाश्त्याला पोहोचलो आणि नाश्ता देखील अतिशय उत्तम होता. खूपच सर्वजण नाश्ता करायला बसले आहेत. आता सकाळी नाश्ता मिळतो 8:30च्या दरम्यान. त्याच्यामध्ये मिसळ पाव, उपमा, ब्रेड बटर, जॅम आणि चहा आणि कॉफी. या रिसॉर्टच्या आतमध्ये फिरण्यासाठी अशा प्रकारची गाडी अवेलेबल आहे. संपूर्ण फिरू शकता. अतिशय उत्तम असं वातावरण आहे पावसाळ्याचं, त्याच्यामुळं खूप मजा येते ऍक्च्युली इकडे. सकाळी सकाळी स्विमिंग पूलवर कुणी नव्हतं, त्याच्यामुळे स्विमिंग पूल एकदम नीट अँड क्लीन आणि शांत असा होता. त्याला हा सर्वात मोठा असलेला इथला स्विमिंग पूल आणि सगळे मित्र उतरलेत, खेळतायत मस्त. अतिशय मित्रांनो सुंदर रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टला तुम्ही नक्कीच भेट द्या. खरोखर आम्ही खूप रिसॉर्ट पाहिले, पण त्याच्यापेक्षा काहीतरी उठवं असं मस्त असं हे रिसॉर्ट आहे. सकाळी नाश्ता वगैरे खूप सुंदर, रात्रीचं जेवण देखील अप्रतिम असं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही एकदम उच्च प्रतीचं जेवण आम्हाला रात्री इथे मिळालं. सुंदर असं शिस्तबद्ध असलेलं हे रिसॉर्ट आहे मित्रांनो. वीकेंडला तुम्ही जर या ठिकाणी आलात ना, तर कसाऱ्यापासून अगदी जवळ, म्हणजे ऑटोवाले 150 रुपये घेतात तिथे. रूम्स तर पाहाल तर एकदम भारी. एसी रूम्स आहेत, सुविधा चांगल्या आहेत. हे बघा, हे रूम्स आहेत अशा प्रकारे मस्त एकदम सुंदर. तुम्हाला सर्व साबण, टॉवेल वगैरे संपूर्ण प्रोव्हाइड करतात हे लोक. या ठिकाणी क्रिकेट खेळता येतं. दोन्ही साईडला रूम्स आहेत आणि तुम्हाला स्वतःचा स्विमिंग पूल देखील आहे. तुम्हाला जर त्याची रिक्वायरमेंट असेल तर तुम्हाला इथे मिळू शकते. कारण तुम्हाला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये जायचं नसेल तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. ही देखील सोय इथे उपलब्ध आहे. अतिशय सुंदर आहे. तिथून तुम्ही बाहेर पडलात ना तर समोरच कसारा स्टेशनला जाणारी रेल्वे दिसते. ठाणे मुंबई पासून जवळच असलेलं हे कसारा स्टेशन आणि कसारा या ठिकाणी जर एवढं चांगलं रिसॉर्ट असेल तर इथे विकेंडला काय होऊ नये. अतिशय सुंदर असं रिसॉर्ट तुम्ही एन्जॉय करायला नक्की या. खूप असे या ठिकाणी पर्यटक येतात आणि आनंद घेतात या रिसॉर्टचा. खरोखर तुम्ही देखील सर्वांनी या. ज्यांना नॉनव्हेजची खरोखर आवड आहे अशा लोकांनी तर मी म्हणतो या रिसॉर्टला नक्कीच या. आणि व्हेज जेवण देखील एवढं अप्रतिम आहे की व्हेज प्रेमी देखील त्याचा आनंद घेऊ शकतात. एवढं सुंदर जेवण आहे. कारण आम्ही दोन्ही वेळेला एकदा व्हेज आणि एकदा नॉनव्हेज असं दोन्ही जेवण आम्ही घेतलं, तर त्यामुळं आम्हाला हे कळलं की किती अप्रतिम क्वालिटी आहे जेवणाची. खूप सारे गेम्स आहेत. तुम्ही क्रिकेट खेळू शकता, टेबल टेनिस खेळू शकता, खो खो खेळायचं असेल तर ते पण तुम्ही इकडे खेळू शकता खूप चांगल्या पद्धतीने. कारण हे रिसॉर्ट आहे ना, याची जागा खूप मोठी आहे. होण्याचा आनंद घ्यायचा पावसाळ्यात. आणि धबधब्यावर जाण्यापेक्षा मित्रांनो तुम्ही कधी पण फिरायचं असेल ना तर रिसॉर्टला या. रिसॉर्टला अतिशय सेफ्टी आहे आणि इथे यांचे गार्ड असतात संपूर्ण तुमच्यावर वॉच ठेवण्यासाठी, की तुमच्याकडून काही चुकून काही मुलाकडे लक्ष वगैरे लहान मुलांकडे राहून जातो. अशा वेळेला ही सगळ्या मंडळींचा पूर्ण लक्ष असतो आपल्यावर. तर ते अतिशय एक चांगलं असं मला या रिसॉर्टला पाहायला मिळालं की रिसॉर्टची लोक तुमच्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. तुम्ही काहीही वेडवाकडे इथे करू शकत नाही.
तुम्हाला ताबडतोब पूलमधून बाहेर काढतात. त्याच्यामुळे इथे चांगल्या पद्धतीनं तुम्ही एन्जॉय करा, मस्त सर्वांसोबत कोऑपरेट करा आणि नंतर तुम्ही इथून आनंदाने जाऊ शकता. असं सुंदर असं रिसॉर्ट आहे हे. तर या रिसॉर्टला तुम्ही नक्की भेट द्या. नाचा नाचा नाचा. डान्स करा. 1 2 3 3. अरे काय किती मोजतोय?